मित्रांनो, सध्या पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पाण्याची प्रचंड टंचाई सुरू आहे। अनेक भागात नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे। पाणी मिळत नसल्यामुळे अनेक भागामध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे। याच्यामुळे टँकर लॉबी ही सक्रिय झाली असून ती नागरिकांना लुटत आहे। अनेक भागात जमिनीला भेगा पडल्यात, जनावरांना पाणी मिळत नाहीये। त्याच्यामुळे अनेक जनावर मेलेले। कालच एक बातमी आली होती की 7 हरणांचा पाणी न मिळाल्यामुळे मृत्यू झालेला आहे। ही आपल्यासाठी खूप वाईट गोष्ट आहे, विदारक गोष्ट आहे। अनेक गावांमध्ये 10-10, 15-15 दिवसांनी पाणी येत आहे। तिथल्या विहिरींनी तळ गाठलेला आहे आणि नागरिक किंवा महिला भगिनी इथं उतरून धोकादायक पद्धतीने पाणी गोळा करत आहे। हे असं चित्र आपल्या महाराष्ट्रात आहे। येत्या 4 तारखेला लोकसभेचा निकाल आहे। अनेक जण विजयाचा गुलाल उधळणार आहे, परंतु त्यांच्या अंगावरील हा विजयाचा गुलाल काढण्यासाठी त्यांनाही पाणीच लागणार आहे। त्याच्यामुळे माझी सर्व राज्यकर्त्यांना विनंती आहे की आगामी काळात या पाणी टंचाईवरती ठोस उपाययोजना करावी, अन्यथा 5 वर्षांचा नाही आपल्याला गुलाल मिळणार, नाही या पाणी मिळणार। जय हिंद, जय महाराष्ट्र।